नमस्कार. आज आपण अयंगार बेकरी स्टाईल डबल क्वांटिटीमध्ये फुलणारा रवा केक कसा करायचा ते पाहणार आहोत. हा रवा केक अगदी सॉफ्ट व अगदी जाळीदार असा तयार होतो. विशेष म्हणजे हा रवा केक मी घरात अगदी टोपामध्ये तयार केलेला आहे. तुम्ही ह्या केकचा सॉफ्टनेस बघू शकता. मी ज्या पद्धतीने हा केक केलेला आहे तेच पद्धत वापरून तुम्ही एक वेळेस हा केक नक्की ट्राय करा. चला तर आता आपण साध्या सिंपल पद्धतीने रवा केक कसा करायचा ते पाहणार आहोत. इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा, ज्या रव्याचा आपण शिरा करतो तो रवा, ह्या रव्याला 0 नंबरचा रवाही म्हटले जाते. हा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1/2 कप साखर घेतलेली आहे. इथे मी पिठी साखर न करता अगदी नॉर्मल साखर घेतलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण 1 चिमूटभर मीठ ॲड करून घेणार आहोत. कोणत्याही गोड पदार्थामध्ये मिठाचा वापर केल्याने गोड पदार्थाची चव वाढते. इथे मी रवा भिजवण्यासाठी 1 कप दुधाचा वापर करत आहे. इथे मी दूध रूम टेम्परेचरचे घेतलेले आहे. रूम टेम्परेचरचे दूध घ्या, नसेल तर थोडेसे कोमट दूध घेतले तरी चालेल. ह्यातले मी आता 1/4 कप दूध रव्यामध्ये ॲड करून घेत आहे. बाकीचे दूध मी साईडला ठेवत आहे. रव्याची कन्सिस्टन्सी बघून ह्यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत. हा रवा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रवा छान मिक्स करून घेतलेला आहे. हा रवा आता आपण 1 तासभरासाठी छान झाकण लावून साईडला ठेवणार आहोत. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर हा रवा जास्त वेळासाठी भिजत ठेवला तरी चालेल. 1 तासानंतर हा रवा आपण छान मिक्स करून घेणार आहोत. रवा छान मिक्स झालेला आहे. आता आपण हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. त्यामध्ये मी 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडरचा वापर करत आहे. कस्टर्ड पावडरमुळे कलरही छान येतो व केकला बाइंडिंग मिळते. त्याचबरोबर इथे मी 1/4 कप नॉर्मल तेल घेतलेले आहे. ज्या तेलाचा वास येत नाही असे तेल आपण केक बनवण्यासाठी वापरणार आहोत. हे सर्व साहित्य आता मिक्सरला आपण छान फिरवून घेणार आहोत. इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, पण ह्यामध्ये मी मैदा ॲड करायचे राहून गेलेले आहे. इथे मी 1 टेबलस्पून मैदा ॲड करून घेत आहे. मैदा किंवा कणकेचा वापर केला तरी चालेल. मैदा ॲड केल्यामुळे केकला छान बाइंडिंग येते, त्यासाठी इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. बॅटर अगदी आपले स्मूथ असे तयार झालेले आहे. हे बॅटर आता आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इथे हे बॅटर मला हलकेसे घट्ट वाटत आहे, तर ह्यामध्ये मी बाकीचे उरलेले जे दूध आहे ते ॲड करून घेणार आहे. 1 कप रव्यासाठी मला इथे 1 कप भरून दूध लागलेले आहे. हे आता आपण व्यवस्थित कट अँड फोल्डमध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपले बॅटर छान असे मिक्स झालेले आहे. बॅटर छान मिक्स झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण मेन इन्ग्रेडियंट मावा ॲड करून घेत आहोत. इथे मी 100 ग्रॅम मावा खिसून घेतलेला आहे. तो ह्यामध्ये ॲड करून आपण कट अँड फोल्डमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सर्वात शेवटी मावा ॲड करून घेतल्यामुळे केक अगदी चवदार असा तयार होतो. ह्यामध्येच आता आपण 1/4 टेबलस्पून वेलची पावडर ॲड करून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड करून घेत आहे. ही बेकिंग पावडर मी अगदी लेवल करून घेतलेली आहे. 1 कपसाठी 1 टीस्पून बेकिंग पावडर व 1/2 टीस्पून इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. हे छान आपण वरच्यावर मिक्स करून त्यानंतर आपण पिठामध्ये कट अँड फोल्डमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. असे मिक्स केल्यामुळे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. सर्वात शेवटी इथे आपण 1 टीस्पून व्हिनेगर ॲड करून घेणार आहोत. व्हिनेगर ॲड केल्यानंतर हे बॅटर आपण फटाफट मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिनेगर ॲड केल्यामुळे व्हिनेगर व सोड्याचे छान असे रिॲक्शन होते व केक छान असा फुलला जातो. इथे आपले बॅटर छान असे मिक्स झालेले आहे. आता आपण हे बॅटर पटकन केक ट्रेमध्ये काढून घेणार आहोत. केक ट्रेमध्ये हे बॅटर काढून घेतल्यानंतर 1-2-3 वेळा छान असे टॅप करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी बदाम फ्लेक्स करून घेतलेले आहे. हे बदाम फ्लेक्सही आपण केकवरती छान डेकोरेट करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 टोप छान फ्री हीट करून घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण केक ट्रे ठेवून देणार आहोत. हे बॅटर आता सध्या अर्धे आहे, पण बेक झाल्यानंतर हे बॅटर डबल क्वांटिटीमध्ये तयार होते. मिडियम टू लो गॅसवरती झाकण लावून हा केक आपण 45 मिनिटासाठी छान बेक करून घेणार आहोत. 45 मिनिटानंतर हा केक आपण एक वेळेस चेक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असा डबल क्वांटिटीमध्ये हा केक तयार झालेला आहे. केक बेक झाल्यानंतर केकच्या अगदी मध्यभागी आपण टूथपिक ॲड करून हा केक चेक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे. टोपामधून हा केक मी बाहेर काढून घेतलेला आहे व त्यावरती ओले कॉटनचे कापड झाकून हा केक आपण रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहोत. इथे मी हा केक रूम टेम्परेचरला छान असा थंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा मॉइस्ट केक तयार झालेला आहे. हा केक आता आपण केक ट्रेमधून बाहेर काढून घेणार आहोत.
इथे तुम्ही बघू शकता हा केक आपला सर्व बाजूनी एकसारखा बेक झालेला आहे। आता आपण हा केक छान असा स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत। अगदी बाहेर अयंगार बेकरीमध्ये मिळतो त्याचप्रमाणे हा रवा केक तयार झालेला आहे। तुम्ही हा केकची जाळी बघू शकता, अगदी सुरेख अशी जाळी आलेली आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही एक वेळेस हा केक नक्की ट्राय करा। अगदी सॉफ्ट असा हा केक तयार होतो। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।